राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गुरुवर्य सावळाराम बाबा महाराज की जय ब्रह्ममूर्ती ज्ञानबाबा महाराज की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया नाम नये धनंजया जिया परी 18वा अध्याय आज या ठिकाणी कैलासवासी बाळाराम पांडू सरनोबत पाचव्या दिवसाच्या निमित्ताने चौथ्या दिवसाच्या निमित्ताने हरिभक्त परायण संतोष महाराज पानसरे यांनी फोन केला होता. महाराज असा ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही येता का? त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आलो. शेकाकुळ परिवार या ठिकाणी नरेश बाळाराम सरनोबत मुलगा आहे. सौ वृषाली संतोष टोंबरे मुलगी आहे. श्री अरुण दत्तू सरनोबत पुतण्या आहे. सौ अपर्णा रवींद्र ठाकूर मुलगी आहे. श्री सुभाष दत्त सरनोबत पुतण्या आहे व सौ आशा महेंद्र शेलार मुलगी. सरनोबत पूर्वाला आलेले दुःख सर्वजण सहभागी आहेत. वास्तविक जर बघितलं तर जी नावं आहे तेवढीच फक्त दुःखाला कारणीभूत असतात असं नाही. जे सरनोबत परिवार आहे यांच्यासोबत मित्र मंडळी असतात, सगळे सोयरे असतात, इष्ट होते असतात, गावकी असते, भावकी असते. विशेष करून या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी आमचे गुरु भगिनी आलेले आहेत. आमचे परममित्र आनंद महाराज आलेले आहेत. अनंत महाराज तरी आलेले आहेत. महाराज त्याच्यानंतर नारायण महाराज आहेत, सिंधुताई आलेले आहेत, शोभाताई आलेले. असो अचानक पाडीला भयानक लावले. डावडी गावात येताना जरा घाबरायला होतं. गाव तसं सगळं चांगलं आहे, माणसं चांगली आहेत, त्याच्यामुळे बरं वाटतं. सेवेसाठी घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय 18वा 100वी ओवी. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या 16 ना म्हणून आहे धनंजया जिया परी. ज्या गावाला आपल्याला जायचं असतं त्या गावाबद्दल माहिती असावी लागते. ज्या गावाला जायचं असतं त्या गावाबद्दल माहिती असावी लागते. दावडीत गावात येण्यापूर्वी कुठून रस्ते गावात येण्यापूर्वी माहिती असावी लागते. या गावात सगळ्या प्रकारची लोक आहेत. महाराज लोक आहेत, बिल्डर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, म्हणजे सगळ्या टाईपची लोक आहेत. भाडोत्री आहेत, ओनरशिप वाले आहेत, मालक आहेत, सगळं काही. तसं अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण भगवान सांगताना आणि ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला आम्हाला की भगवान जगद्गुरु श्रीकृष्ण सांगतात की देहाच्या गावा म्हणजे हे देह आहे, या गावाला जीव रूपाने जेव्हा जायचं असतं तेव्हा या गावाची माहिती पाहिजे. कारण असंख्य योनी फिरून या गावामध्ये येतो. पाप पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य देह मिळतो असं आपण कीर्तनात ऐकतो. कारण ह्या जी पत्रिका दिसली त्याच्यामध्ये एक गोष्ट मला आवर्जून बघितली मी. स्त्री आहे, सौ आहे, हबप हा विषय नाही म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहे. कारण हबप विषय जेव्हा लागतो ना तेव्हा प्रॉब्लेम असतो. कारण मी तो अनुभवलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. कारण अनुभव आल्यावर ते या जगात असते. हळूच भक्तीकडे पाहणारे जे असतात त्यांना अभोप म्हणतात असं नाहीये की जे जन्ममृत्यूच्या पलीकडे ज्यांना ज्ञान झालंय त्यांना अभोप म्हणतात. असो भाऊबंदकीत बरेच अभोप पण आहे, त्यांची नावं तुम्हाला सांगेन मी नंतर. तर ज्या गावाला जायचं त्या गावाला माहिती पाहिजे. दावडीचा रस्ता आता चांगलाच झालेला आहे.
त्याच्यावरनं येणं जाताना मध्ये चालू असताना त्रास होतो बनवतात तेव्हा, पण हा रस्ता खूप चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे प्रवास सुखकर होतो. या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर असे काही गोष्टी घडत असतात की त्या पाप पुण्य समान झाला मनुष्य देह असतो, त्याच्यामध्ये हा देह जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत हा जो जीवनाचा प्रवास आहे, या प्रवासात सुखकर होण्यासाठी काही गोष्टी घडायला लागतात, आहे की नाही? आणि सुखकर होण्यासाठी घडण्यासाठी त्या ठिकाणी अगोदरच जिथे पेरणी केली जाते त्यावेळेलाच त्या गोष्टीची अंमलबजावणी केली जाते. आमच्याकडे पण तीच पद्धत आहे, तुमच्याकडे तीच पद्धत आहे. सटवीच्या दिवशी ज्यावेळेला बालक जन्माला येतो, सटवीच्या दिवशी सटवी दिवशी म्हणून उजेड ठेवला जातो. उजेड ठेवला तुमच्याकडे का नाही? उजेड ठेवला, दिवा लावला जातो की तिने चांगलं लिहायला पाहिजे, मला कसं लागेल कसं वाजल ते सगळं लिहावं लागतं. मग ती लिहिण्यासाठी, कारण पुढची ओवी पण ती सांगते, त्याची पुढची ओवी असे का तिचे लिहिले ना मोडे ना गा काही केले काळे गोळेपणा धुतले फिटून येणे. म्हणजे तिला माहित नाही हा गोरा रंग आहे का काळा रंगाचा येणार आहे, पण तिला ते लिहायचंय. पूर्ण याचं आयुष्य किती, 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 1000 वर्ष किंवा 100 वर्ष. आता काय 1000 वर्ष नाही, 100 वर्ष मुश्किल. चांगलं खाल्ले असेल तर टिकतात. आमच्या रेडिओ सांगते. मग या गावाला आल्यानंतर सगळ्या गोष्टी बघायच्या. मला या ठिकाणी या घरी येण्यासाठी 4 लोकांना विचारावं लागले, कसं येऊ, कुठून येऊ, रेजन्सीकडे येऊ का तिकडे बिअरबारचा रस्ता इकडनं तिकडनं येऊ का इथं मागच्या येऊ, म्हणजे सगळ्याकडनं विचारावं लागतं. तसं जीवन जगत असताना काही गोष्टी चांगल्यांना विचारावं लागतं. तुम्ही म्हणता ना संगत जर चांगली लागली तर मुलं चांगले घडतात, तसा पद्धत या ठिकाणी. या देहाच्या गावात आल्यानंतर त्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शाळेत टाकलं जातं, चांगला ग्रॅज्युएट व्हावं म्हणून कॉलेजला टाकलं जातं. पण जन्म मृत्यूचं ज्ञान पलीकडचं घ्यायला यासाठी संतांच्या संगतीत जाण्यासाठी कोणी सांगत नाही. सांगणारे सांगतात, पण आपण किती ऐकतो त्यावर डिपेंड असतो. मग ही वस्तुस्थिती या गावाला काय होतं. आता हे गाव आहे, या रोडवर पहिले येताना घाबरलं जातं, कारण जालिंदर सेठचा फक्त बंगला पुढे होता, तिथपर्यंत जायचं. गावात काहीतरी गाडी जायची पहिली एसटी महामंडळाची. आता मस्त सगळ्या वस्तू आहेत, जाता येताना रिक्षा आहे, प्रत्येकाच्या गाड्या आहेत, सुखकर झालेले आहे की नाही. इथं पहिले एक टर्न मारल्यानंतर भीती वाटायची, कारण दिवसा मर्डर व्हायची. आता जरा सांभाळून होतात, थोडं शिकले. बापूच मेला जाऊ दे, पण आपण तरी घरम मागे कोण नाही आपल्या शेवाला, अशी वस्तू आहे. मग ही जी वस्तुस्थितीचा जो बदल आहे हा विचाराने होतो, कालांतराने अभ्यासाने होतो, कालांतराने त्या ठिकाणी तो मनुष्य शिकतो. शिकल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होतं. आणि मग असं ज्ञान पाहिजे की असं ज्ञान पाहिजे की जे आईच्या उदरामध्ये आपण सांगितलं होतं की एक वेळ करी या दुःखा वेगळे, या दुःखातून मला बाहेर काढ, आठवीनं पाय हा माझा नवस. बाहेर आल्यानंतर या सगळ्या मृत्यू लोकांमधला हवा लागते तो विसरतो, आहे का. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोण कोण मरणे. मी कोण आहे, मी कोण रडतो. आणि आपल्याला लय आनंद होतो, बाबा मला बाला झाला, घे पेरे, मुलगी आली घे बर्फी. आणि तो रडतो कशा, तो रडतो की मला देवाचं सानिध्य माझ्यापासून लांब गेलं म्हणून रडतो. लक्षात घ्या. आता विषय असा आहे की हे आपल्यातून निघून गेलं. वास्तविक जिथून आलंय तिथं आपल्याला जायचं, हे मृत्यू लोक आहे. असं सगळं आणि सरळ जर सांगायचं तर मनुष्य 7च दिवसात जन्माला तर 7च दिवसात मरतो. सोमवार तर रविवार 7 दिवस आहे. याच्यापेक्षा वेगळा कुठला वार आहे का तुमच्याकडे. या 7च दिवसात जन्माला 7च दिवसात जातो, आहे की नाही. म्हणून ते 7 ज्यांनी आपल्याला दिलेली आजपर्यंत या शरीरात त्याची आठवण ठेवायला पाहिजे. 7 कोणी दिली. आपण नेहमी हे महाराज लोक नेहमी सांगतात की चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवित्या. तुम्ही महाराज लोकांवर जाऊ नका, लय भाग्यवान आहे. सांगतो तुम्हाला, हे इतकी विचित्र लोक आहेत ना, यांना कोणी जायचीच कुठी, यांना प्रवचनाची पण सवय, यांना भजनाची पण सवय, सगळ्या गोष्टीची सवय, पण यांना जे ज्ञान दिलं ना ते द्यायची यांना सवय नाही. ही घाणेरी सवय आहे. असं वाटत नाही की आपला उद्धार झाला म्हणून समोरच्याचा व्हायला सांगा ना. पाकिट कमी पडलं घ्या, पण सांगा, तेवढं सोडून बोलावं. वस्तुस्थिती ज्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला झालंय, तुम्ही एवढा बदल झाला, यो माणूस आहे दिसतो एवढं टाकाडं, यो मॅनेजर, पण ह्या गोष्टीत वळले. आता वास्तविक शिक्षण एवढं चांगलं आहे, अख्ख्या जगामध्ये यो मनुष्य बसतो उठतो. मग या माणसाला जे मिळालं त्यांनी सांगायला नको.
सांगायला पाहिजे. बुडते जणांना देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, आहे की नाही? म्हणजे सांगायला पाहिजे. सांगितल्याने समजेल का? आता नवीन सून तुमच्या घरात आली, तिला तुमच्या घरातल्या चालीरीती काय माहिती आहेत का? तुम्ही सांगा. ठीक आहे, ती कॉलेजपर्यंत डायरेक्ट आली, तिला भाकरी नाही टाकता येत, कारण तिला वेळच नसतो. ती डायरेक्ट कॉलेजला जाते, जसं समजला कॉलेज संपलं लगेच पसंत केला, लगीन केला. मग आली, तिला भाकरी शिकवल्या की नाही? मग भाकरी शिकवताना, भाकरी करताना त्रास होतो, चुलीवर टाकताना भाजलं जातं. मग तसं जन्म मृत्यूचं ज्ञान घेताना थोडं त्रास व्हायला पाहिजे ना. जे घर बांधला, एवढं विटा बांधल्या, ही पोकळी अगोदरची होती का नंतरची होती? इथं शेत होता पहिला, खोटं आहे का? इथं शेत होता, कारण शाळेला यायचो मी, पण मी काय जास्त लांब नाही राहत, तिथंच राहतो. इथं शेत होता. इथं अशी कितीतरी मुर्दे बुजलेले पण आहेत, ऐका. परंतु याच्या ठिकाणी एक आला, डोक्यामध्ये मुलांच्या विचार आला, एवढा बंगला बांधला की नाही बंगला? मग या घरात आता आपण राहतोय, घराची शांती केली, करा केली. एवढी मोठी पूजा ठेवली सत्यनारायणची, शांती केली. मग या घरात सुख शांतीने आपण नांदतोय. मग तसं या घराची शांती करायला पाहिजे. देहाच्या गावा आली, ह्या गावात आपण आलो ना, मृत्यू लोकांमध्ये आपण आलो ना, तर भगवंत सांगतात ममे वंशी जीव लोके जीव भूता सनातना. हे मृत्यू लोकांमध्ये जीव रूपाने मी आलेलो आहे. या घरात येताना शांती पाहिजे ना. आपली नवीन सुनबाई आली, आपण कसं सत्यनारायणची पूजा करतो, मग तसं कधी आत्मदेवतेला किंवा जीवाला आपण कधी निरंजनी तेल वात काही टाकले का? काहीच नाही. तो आहे तसं ते. रात्री झोपतो, कोणाच्या आशेने झोपतो, सगळे उठावाचा. म्हणून अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण भगवान की बाबा रे, जन्म मृत्यू हा जो सोहळा हा येणारच आहे. जो जन्माला आलाय तो मरणारच आहे. परंतु की ज्याच्यामधला जो प्रवास आहे, तो प्रवास सुखकर करायचा विचार कर. कारण कसं माहिती का, सुखकर हा जो शब्द आहे, प्रत्येक गोष्ट सुखासाठी केली जाते. जीवाला सुख मिळण्यासाठी काय, आता टीव्ही लावतो आपण, एवढा मोठा 50 इंच दिसतो, हा एवढा टीव्ही लावतो, याच्यात सगळे कार्यक्रम बघतो, सुख वाटते की नाही? बघता बघता जेवण करतो, तर काय टाकलं संपलं तर काय, ते कोणी लक्षात करा, ठीक आहे, तर आपलं चालूच. तसं प्रत्येक कार्य करत असताना आपला श्वास चालू आहे का नाही चालू? चालेल. त्याच्यावरच गणित आहे ना, त्याच्यावरच गणित आहे. योग मनुष्य देहाचं जे गणित आहे ते श्वासावरच निगडित आहे. आणि श्वासावर निगडित असलेलं गणित जे आहे, कारण काळ घडी घडी वाट याची आहे, अजून किती आहे अवकाश. त्याला सांगितलं याचा मोजमाप एवढ्यापर्यंत आहे, हे संपलं की याला न्यायला यायचंय. तेव्हा सांगू शकतो का आपण सगळ्या देवांना बसतो, यमाला कोण बदले का? नाही, कारण त्याला सांगू शकत नाही आपण, बाबा थांब रे, अजून माझं थोडस काम आहे, एवढं आता घर बनलंय, थोडे दिवस राहू दिला असता. नाही, त्याला माहिती. पाहत उंदीर नेत असे होता, त्याचे काळ लोका नेत असे. त्याच्याजवळ काही वशिला चालत नाही. कितीही जरी तुमच्याकडे पैसा असो, आणखा असो, भक्ती असो, पुराण काही असो, त्याच्याजवळ काही चालत नाही. मग त्याच्याजवळ चालतं काय? हा महत्वाचा मुद्दा आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं आहे. जरी असंख्य डॉक्टर असले तरी दाताचा पेशंटच डॉक्टर ठेवले, डोक्याचा पेशंटच डॉक्टर ठेवले. प्रत्येक डॉक्टर वेगवेगळे ठेवले ना. नाही या डॉक्टरकडे मी जायचं, त्यांनी पोट पाडला, माझं काम संपलं, आता पोट शिवायला कुठे बनला? कसं व्हायचं आपलं? तसं आहे जन्म मृत्यूचा जो काय फेस्ट आहे. जसं आपला इथून ज्या नारळ तोडला, तो नारळ ज्या वेळेला तुटलं त्यावेळेला तिथंच जोडलं गेलं पाहिजे, कारण ते जोडण्याची जी क्रिया आहे ती संतांकडे. मग संतांनी काय जोडलं? फार महत्वाचा मुद्दा आहे. आता आमचे गुरुवर्य आनंद संप्रदाय सम्राट, उदय सम्राट श्रीपाद बाबा सांगायचे, ज्या चालीरीती आहेत ना त्या समजून घ्या. चालीरीती समजून घ्या, कारण चालीरीती समजण्यासाठी कुठेतरी नतमस्तक व्हावं लागतं. आता मगाशीच सांगितलं, सुनबाई नवीन आली, तुम्ही तिला शिकवलं, बाई एवढा मसाला टाक, आपल्या घराची पद्धत आहे. तुझ्या सासऱ्याला जरा तिखट कमी लागतो, तुझ्या दिराला जरा डायबिटीज, तिला जरा कमी चहा, हे चहा म्हणजे गोड कमी लागतं. सगळ्या चालीरीती शिकवतो ना, तशा चालीरीती शिकवावं लागतात. पण चाली म्हणजे कुठल्याही भजन मंडळांची चाली नाही सांगत, आम्ही पण बिल्डिंग कधी विसरलो वेगळं. तर चालीरीती शिकण्यासाठी जावं लागतं. आता चालीरीती कशा असतात? कारण कसं आहे, स्वामी विवेकानंद ज्या वेळेला देश सोडून बाहेर गेले त्यावेळेला त्यांना काहीतरी ज्ञान सांगायचं जगाला. ज्ञान सांगत असताना त्यांनी उद्गार मारला, इंडियन फिलॉसॉफी द बेस्ट. भारतीय तत्वज्ञान जगाच्या तत्वज्ञानापेक्षा मोठं तत्वज्ञान. आता आम्ही शिकलेली मुलं, आम्ही कधी कोणाच्या मौतेला गेलो कधी नाही. पण कसं आहे, आम्हाला एक घाणेरडी सवय, कुठे काय झालं की पुढे पुढे करायची. मी माझं सांगतो, तुमचं नाही सांगा.
आता घरात जर कोणी नसेल तो मुलगा करेल काय? मग तसा एका ठिकाणी जर मेलं तर मग मृत्यूचे जे ज्ञान आहे ते ज्ञान झालं पाहिजे. याच डोळी याच देही ते ज्ञान झालं पाहिजे. आता आमच्याकडे असं आहे की मनुष्य ज्यावेळेला हे शरीर आत्मा युनिवर्सल ट्रूथ जीव निघून जातो त्यावेळेला ते शरीर असतं. मग जर कधी फॉरेनला मुलगा असेल तर त्याला यायला कितीतरी वेळ जातो. मग तेवढ्या वेळ ते शरीर जतन करावं लागतं. तुमच्याकडे आहे की नाही पद्धत मला माहित नाही. ते शरीर जतन करण्यासाठी कोण निलगिरी आणतं, कोण बर्फ आणतं. कारण हा जीवन असेपर्यंत ताटत असतो, लय ताटत असतो योजू. हा जो मनुष्य हा इतका ताटत मेल्यानंतर तो जास्तच ताट होतो. म्हणून त्या गोष्टी नरम करपाय पाहिली. हाय पद्धत अशी आहे की त्याला ठेवलं मग आंघोळ केली जाते, पूजा केली जाते, मग तिरडी बांधण्याची सवय असते. तुम्हाला याच्यावर दृष्टांत सांगतो, तुम्ही ऐकलं असेल तर बघा, नसेल ऐकता परत एकदा सांगतो. आमच्याकडे अशी पद्धत आहे की माझं नाव अनिल आहे. तर अनिल नावाच्या वेळी डायरेक्ट अनिया, सकारामध्ये सख्या, तुकारामध्ये तुक्या असे शॉर्ट शब्द वापरले. ते काय त्यांचा प्रेम वडिलांवाडीवर, त्यांचं सगळ्या जगातच प्रेम म्हणा. तसा कोणी सोडविना, कोणी एका चक्र कोणी सोडवत नाही. शेजारची कांता असते, जी पत्नी असते ती दरवाजापर्यंतच असते असं शास्त्र आहे. म्हणून सांगतात शनोत शनी करावा विचार करावा या पार भवसिंधू. असा एक सख्या असतो. हा सख्या आहे ना, हा सख्याला एक लई मस्त सवय असते. त्याला 9 सागर पाणी प्यायची सवय असते. 9 सागर म्हणजे दारू, गावठी दारूला 9 सागर म्हणतात आमच्याकडे. ती प्यायची सवय असते. आणि तो पित असताना एक दिवशी काय असतं, एक दिवशी म्हणजे रोजचा त्याचा एक सवय असते. दारू पिऊन आला की माणसं कशी काय बदलतात ते मला पण माहिती नाही. मी आजपर्यंत पिलं नाही, पिणार पण नाही. मला मालकरी झालं बाबाची 5व्या दिवशीच ना असो. तर तो सगळ्या घरी आला, बायकोची भांडतो. एवढं म्हणतो ती कंटाळते, अक्षरशः कंटाळते. कारण 2 मुलं असतात, त्यांचं उदरनिर्वाह चालवायचा असतो, महिना चालवायचा असतो. कसं काय करायचं, कसा करायचा म्हणून टेन्शन मध्ये असतो. मग ती भांडण करते, शेवटी माहेरी जाते. आता माहेरी बाहेर गेल्या तर नवरे मुलाला जाम आनंद होतो, बरं झालं काही तर दिवसभर पिल्यानंतर गंमत अशी होती की संध्याकाळी तो पिऊन येतो, जास्त राहतो. पण त्या माणसाला जशी भांडायची सवय असते तसं तो गाववाल्यांची भांडतो, शेजाऱ्यांची भांडतो, वरती सगळ्यांची भांडतो. एवढं भांडतो की शेवटी तर एवढं भांडतो ना, इतका प्रॉब्लेम होतो त्यांना की विचारताच सोय नाही. शेवटी संध्याकाळी येता प्रॉब्लेम असा होतो की त्याचा तोल जातो आणि चक्करमुळे झोपडी असते. आणि जसा पडतो तसा घराच्या उघडतो, असा आतमध्ये जाताना हात लागून पटकन घेऊन जातो आणि लगेच तिथं पडला. पडल्यानंतर त्याचा तोल कसा जातो त्याला पण माहित नाही. खाली डोकं वरती पाय. प्रश्न असा आहे की तसंच त्याचा कुंडलिकावरती आलो म्हणजे मरतो. आता रात्रभर तो खाली डोकं वर पाय तो काय नीट राहायचा, पुरा काढून जातो. सकाळी फक्त शेजारी आहे, सकाळी काय दिसत नाही. उघडेल कोण, बोलेल कोण, झगड्या करणारा माणूस. झगड्यावरची कोण बघत नाही आधी. आणि झगड्याच्या ठिकाणी ज्ञान सांगितलं श्रीकृष्ण. मारामारीच्या ठिकाणी कुरुक्षेत्र मारामारी होती, काय भजन नव्हतं चालत, त्या तुकोड्याला बसले नव्हते, मारामारी होती. उद्धव यांना मार, त्यांना मार, त्याचं ज्ञान सांगितलं. मग त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे 2चे 4, 4चे 5, 5चे 25 जमतात आणि दरवाजा तोडतात आणि त्याला बाहेर बघतात. मगाशी तुम्हाला सांगताना काय ना परत हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे अशी पद्धत आहे की सगळं जग मरण्याची वाट बघतात अनिल महाराज. कसं सांग, या अनिल महाराज मेल्यानंतर मार्केटमध्ये याच्या कफन तयार, काही शिवून नाही ठेवलं पण तयार, लाकडं भजनभूमीत तयार. हे महाराज लोक कीर्तन प्रवचन 10व 13व सगळे तयार आहे. भजनी मंडळ तयार आहे, फोन करणारे तयार आहे. गेला बापू कुठं सगळे तयार आहे. नातेगर अरे एवढा का आजच भेटला तर जावं काय, सगळं काम सोडून सगळे यायला तयार आहे, पोहोचवायला पण तयार आहे. एवढं सगळं तयार आहे, फक्त वाट बघता योग कधी जाईल ही वस्तुस्थिती आहे. तसा सख्या गेला, त्याच्या बायकोला फोन केला कोणीतरी. आणि मग आता पद्धत अशी आहे आपल्याकडे, बरं आहे आपण 4 लोक भाऊबंदीला धरून असतो. मारामारी झाली तरी अशा वेळेला लोक येतात, नाही एकमेकांचा टोबरा बघितला तरी येतात, चांगलं आहे. पण गुजरातला तसं नाही. मी गुजरातला कार्यक्रमात गेलतो, जसं एक घर भांडायला भाड्याने माणसं आणतात ना, तसं तिथं रडायला भांडायला. आता मला सांगा,
जो माणूस मेले त्यासाठी भाराने रडला, तो काही कोटीच्या किळी सारखा रडेल का? रडला संपला, तो प्रेत उचलला द्या आमचा रोज. पण तसं नाही, आपल्याकडे चांगलं आहे. ती बाई बिचारी लांबून रडे, बाळा बाबू बरा, लोकांना कसं सांगावं लागेल यो मला मारायचं, रडावंच लागतं. बाबा बरा होता, इन्शुरन्स काढले का नाही काढले, मागे काही ठेवले का नाही ठेवले, यो मला वागतो का नाही वागतो, आता पोटची पोरगी आहे, हिने जर हिस्सा मागितला कुठच्या द्यायचा, सगळ्यात तिथं शून्य होतं त्या दिवसापुरतं. नंतर जसा कार्यक्रम होऊ गेला तसं तसं ते होतं, ते काही इलाज नाही करत, ते आपल्या हातात नाही. तर मग ते येते रडते, सगळाच विधी होतो. पण आता त्याला तेजवर झोपवा ना, झोपवला. आता झोपवला तर तो रात्रभर ताट होता. आता बांधायचंय त्याला, बांधताना बांबू वापरतात. आता बांबू फक्त मौजेलाच वापरतात का? साधू संतांनी बॉम्बेचं अंगीकरण केलं, त्यांना स्वतः सांभाळला म्हणून ते पताकाला कामात पडले. लक्षात घ्या, जी गोष्ट शास्त्राने मान्य केली नाही ती गोष्ट साधू संतांनी स्वतः मान्य केली. मग त्याला बांधायला घेतले. आता मी पहिले सांगितलं, आमच्या आधी शिकव पुढे पुढे करणारे माहित नाही. बांधला घ्या, आता याच्याकडे पायाला बांधला ते उठून बसायला, डोक्याला दाबला ते पाय वर यायचा, तसा तरी त्याला बांधला. जसं जालिंदर शेटणीचं कसं पहिले लाईट लावले होते मशानभूमीपर्यंत, तसे अशा वाकडे लाईट लावले होते. मशानीला मध्ये नेली यात्रा, आणि अर्ध्या रस्त्यावर नेल्यानंतर 4 खांदेकरी असतात ना तुमच्याकडे पण, बरे म्हणजे तुमचं आमचं सेम. एक पुढे आगी पण असतो, अग्नी असतो, त्याला काय त्याचा केस दिला जातो पहिले त्याच वेळा, त्याच्यानंतर पाणी फिरवलं जातं 3 वेळा. जिवंतपणी त्याला काय पाणी पाजलं नसतं, त्यालाच माहिती असतं. अक्षरशः या माणसाला जिवंतपणे तू डाळला काहीच खाऊ घालत. मनुष्य द्यायला सांगतो की तुमच्या घरचं नाही कारण मला जायचं आहे. अक्षरशः वाटीमध्ये तूप टाकून टाकून ठेवतात. आणि हे आमच्याकडे वयस्कर माणसं असतात, हे तुझ्या बापाने रास करून ठेवलाय, पेटत नाही का तिथं रॉकेल टाक, मीठ मारता रॉकेल टाकता, एवढी वस्तू. निघाली यात्रा, अंत्ययात्रा निघाली. कुठून निघाली? घरापासून तर धाम केंद्रापर्यंत, तिथपर्यंतच आहे. त्याच्या पुढे काय जायची आपल्या चौने, कारण शिड्या नाहीत ना वरती पुढे झाले ते बघायला. मग तो वरती पुढे जायला जर बघायचं असेल तर साधू संतांना शरण जावं लागतं. ते वरती हे लोक सांगणार नाही तुम्हाला यांनी यांची लावले, पण कनेक्शन कुठपर्यंत गेले ते सांगणार नाही तुम्हाला. मी सांगतो, मला काही यायचं थोडी इथं पण, तर ते मला सांगणार नाही. सत्य ज्ञान सांगण्यासाठी इथं लागतं, आणि इथं आहे त्यांच्या, पण तुम्ही कधी विचारला पण नसेल असं माझं मी गृहीत धरतो. असो, मग ते नेला आणि जे भांडला होता ना ते गेला सुटून, सुटल्या पायवर गेले. आता वाकडे बुलाला ते अडकलं आणि निघाली यात्रा. पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी खांदेकरी बदलायचं असतो तिथं फक्त सख्या गेला कुठे, परत रिटर्न सख्या अडकलेला, त्याला काढायला गेले. आता काढायला गेल्यानंतर पोलिसांची यात्रा येते. थांबा, काय झालं? काय नव्हतं, यो रात्री गेलं असं असं झालं, आम्ही नेला, यो सुटला, यो टाक. खोटं बोलू नका. काय बोलला? खोटं दापायचं नाही. आणि याने पहिलेच कंप्लेंट केली होतं जिल्ह्याला की मला गावापासून धोका, अख्ख्याला आतमध्ये टाकलाय ना, जेवढं मोठे लावते जेवढं. आता काही संबंध आहे का त्याचा? काही संबंध नाही ना. तसं या शरीरात मन आहे, काही संबंध नाही. कुठलं पण खा, असा पण प्या, असा पण राहा, अख्ख्या शरीराचा वाटायला लागतो. मग शेवटी जाताना चालेल असा एवढा शरीराचा सत्यता जे मन करतो. मग याला सांगितलं मन म्हणता मन बघतो मध्या जीवन, म्हणजे तू मन आहे निश्चिकरी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मन. या मनाला वळण लावण्यासाठी देहाच्या गावाला आले. देहाच्या गावाला जर यायचं असेल तुझं मन हा इंद्रियांचा जो राजा आहे त्याला वळण लाव. त्याला जर वळण लावलं तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून करारे बापानं साधन जनी करण्याचे जेणे नव्हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करावे. कुठलीही गोष्टीचा अनुभव आहे की नाही? अनुभव आता एवढा आवाज याच्यातून जातो, अनुभव आहे की नाही? आहे की नाही? याच्यामध्ये हवा आहे याचा अनुभव आहे की नाही? या प्रकाशात दिसतं याचा अनुभव आहे की नाही? मग तसं जी वस्तुस्थिती आपल्याला ह्या लोकातून त्या लोकात जायचं, नका डोळे दूर बरोबर जायचं, मग त्याचं ज्ञान नको. ज्या गावाला तुम्ही गेलात, ज्या गावाबद्दल ज्ञान पाहिजे, त्या गावाबद्दलच्या माणसांचं कसे वागतात कसे ज्ञान पाहिजे. मग म्हणून या ठिकाणी हे ज्ञान घेण्यासाठी वस्तुस्थिती. आता तुम्ही एवढे 7 दिवस प्रवचनाला लावले, कोणाच्या सांगण्याने लावले, कशासाठी लावले? तुम्ही निवांत बसू शकला, दिवसभर बसलेलेच असतात ना, बसू शकले असते ना, परंतु नाही. परंतु ह्या कानावर चांगले शब्द या, आणि जी व्यक्ती आपल्यातून गेली त्याचा प्रवास जे कार्य होतं जागराच्या रात्रीवर दुसऱ्या जे कार्य तिथपर्यंत सुखकर व्हावं
म्हणून अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, जे काही दान आहे त्यांच्या येणाऱ्या प्रवासामध्ये त्यांना ते मिळावं म्हणून केलं जातं की नाही. मग हे वस्तुस्थितीचं ज्ञान होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कर्नाटक केल्या जातात. आता तुमच्याकडे किती वेळा पाणी देतात काय मला माहित नाही, कारण मृत्यू होतो तेव्हा पण दिला जातो, कार्याच्या दिवशी दिला जातो, आदल्या दिवशी पण दिला जातो, आहे की नाही. महिन्याच्या वेळेला एक पितर बसवतात की काय महिन्याला असतं, नंतर मग पूर्ण वर्षाला असतं. ज्याची जशी पद्धत आहे तशा पद्धतीने ती करतात. आमच्याकडे एकदा गेला की संपला. आता करोनाने बरंच काही शिकवलं आमच्याकडे लोकांना. खोबरा पण बघू दिला नाही बघा लक्षात. अरे आमचा यो काका गेला, तुम्हाला सांगतो, त्याला एवढी करोडपती काका आहे आमचा, 3-4 गाड्या आहेत, घरचा पोरगा पण होता, बायको त्याला 1 मिनिट सोडायची नाही, पाणी घे. जसा त्याला करोना समजला तिकडच थांबायला, इकडे यायचं नाही. अरे तो बोलतो तुझ्यासाठी एवढं केलं, तिकडं आम्हाला होईल बोलतो. जसा तिथं मेला तिकडच्या म्युन्सिपाल्टी वाल्यांना त्यांनी 500 रुपये तिकडेच फुकवतो, तोंड पण दाखव नको. काय कोणासाठी केलं आहे? तोंड सुद्धा बघायला वेळ नाही ना, त्याला पाणी पाजायला टाइम नाही, त्याला चांगले कपडे 6 पॉकेट घालायचं नाही. तुमच्याकडे जीन्स नाही घालत ना परत, 6 पॉकेट अख्खा आयुष्य भरण्यात जातं. आणि मेलेल्या कपड्यांना किती पाकिट असतात? यो पैसा चालतो फॉरेनला. आता यांचा मुलगा फॉरेनचा आला, तिथला रुपीज जो आहे आपला रुपी तिथं चालत नाही, मग वरती चालेल का बँक बॅलन्स? मग एवढं जर कधी सगळी गोष्ट चालत, मग जे चालतं ते करायला काय हरकत आहे? जन्म मृत्यूच्या 16 नाम म्हणून धनंजया, जो 16 करायचा आहे त्या 16ला आपण किती, आता गणपती बसवतो किती 16 करायचा असतो? 1 महिन्या अगोदर आणतो ना, बघ ते त्यांना वेपर लागतील, त्याला ते चालत नाही, त्याला ते लाडू लागतील, देवासमोर आरती लागेल 3 टाइम 2 टाइम का असे, जो येईल त्याला जेवण ठेवू, सगळं करतो आपण, प्लॅनिंग करतो की नाही. मग एवढं सगळं प्लॅनिंग जर अगोदर देव येण्याच्या अगोदर करतो, आणि जो देव वसायची की त्याची घडावी सगळी, त्याला प्लॅनिंग नको? प्लॅनिंग पाहिजे का? नुसतं टीव्ही लावून शायनिंग मारणारे बुवा भेटतात मला, तुमचं चांगलं तुमच्यावर का म्हणतात माहिती का? आता इथं का टीव्ही लावतो आपण? सगळ्यांना टीव्ही लावतो ना, इथंच टीव्ही लावतो ना. वस्तुस्थिती असे की ब्रह्मरंध्र खुललं पाहिजे, म्हणून अनाथ चक्र असतं ते उघडलं पाहिजे. त्यासाठी अर्जुना, जर तुला हे उघडलं नाही तर तू जाऊ शकत नाही. जुनी माणसं त्या ठिकाणी अक्षरशः कवटी पूजेपर्यंत घरी जात नव्हते, आता थांबत नाही. आता तर 2 मिनिटात इलेक्ट्रिकल मध्ये झालं तर 2 मिनिटात असते, असती पण घरात आणत नाही. एवढा बंगला आला तर पूर्ण बाहेर टाकून ठेवतात, नाही तर दुसऱ्या दिवशी राखोळीच्या वेळेला सगळे टाकायला जातात पाण्यात, वाहत्या पाण्यात. किती वस्तुस्थिती, किती ज्ञान आहे. पण कशासाठी या गोष्टी केल्या जातात? जर नाही झाल्या तर काय होतं? लगेच भटायचं सांगायला पडला का पोरगा, मग बरोबर जो चुकला ना तुमचा, क चुकले ते नाही विचारा मला. तुम्हाला पितृदोष लागले, तुझ्या नानाची टांग माझ्या बापाचा मिनी केले, आणि पितृदोष लागले माझ्या बापाचा होता सगळं, तरी मिनी काय केलं तुला काय माहिती? तरी भजन सांगतात ते करावं लागतं ना आपल्याला, नाही करत का? पूजेला वस्तू करावा लागतो, सगळं तू सांगशील ते करतो, पण तो पितृदोष घालवून एकदा तर त्यांना मुक्त कर, तसे मुक्त होत नाही. साधू संत सांगतात की घरातली जर सुनबाई किंवा मुलगी जर मालकरी झाली तर तिचे 21 पिढ्या माहेरच्या आणि सासरच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. आवडे देवाचे ऐका तो प्रकार, रात्रंदिवस उच्चार, नामाचा उच्चार, तुळशी माळा गळा, गोपीचंद टिळा, या सगळ्या गोष्टी देवाला आवडतात. जर बाई आता शिकलेली किती नवऱ्याला केला तर ती बोलेल का मला मंगळसूत्र नको, भले रेडीमेड घालेल ऑफिसला पण घालेलच. तसं हे तुळशीपत्र आपण कसाही मनुष्य म्हणू द्या, त्याच्या तोंडात तुळशीपत्र घालतात ना तुमच्याकडे, नाहीतर बाबा बुवा आल्याने काही पण भेटतो असं नको व्हायला, म्हणजे आता तुमचं फेमस आहे. मग ते तुळशीपत्र जिवंतपणे घातलेलं काय वाईट? कारण या देहाला जर तुळशीपत्र टाकलं तर यमाची अवकात नाही, तो येऊ शकतो तुमच्याकडे. कारण त्याला तिथं माझे भक्त गाती जेथे नामदाव मी उभा तेथे, किंवा यमदूतांना यम सांगतो जाऊ नका तुम्ही तिथं जाऊच नका. ज्या ठिकाणी हरिकीर्तन भजन पूजन अर्चन चालतं तिथं जाऊ नका. आणि हे सगळं केल्याशिवाय त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. मला टाइम सांगा, नाही तर मला काय सवय गाड्यांवर फिरायची. तर वस्तुस्थिती असे देहाच्या गाव आलिया,
जन्म मृत्यूच्या 16 ना म्हण धनंजया जिया परी. ज्या पद्धतीने तुम्ही 7 दिवसात येतो 7 दिवसात जातो, 8वा दिवस लागत नाही, पण आठवल्याशिवाय दिवस जात नाही. जातो का? आठवल्याशिवाय दिवस जातो का? प्रत्येक दिवस तोच असतो, परंतु रात्र गेल्या सकाळी उठल्यानंतर सूर्य तो होतो, पण नवीन वाटतं की नाही? आपण आरशासमोर रोज बसतो, नवीन वाटतो की नाही? देहाची ही दशा, या देहाची ही दशा आहे. बरं, या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे. या ठिकाणी हे सांगतात, आता काल महाराजांनी ओवी घेतली असेल, मरणी दयाची आठवे असू द्या, त्यांची कोणतीही ओवी असू द्या, पण मरताना जे आठवतं, मरताना ज्याच्यात आढळतो मनुष्य, तोच जन्म पुन्हा, तोच जन्म पुन्हा. कारण पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरे शयन, पुन्हा पुन्हा तेच येतं. आता आपल्याला कळत होतं माहिती का, आमच्याकडे रोज दाल भात खाल्ला ना, अरे तो शिवले हे काय दाल भात, आज रविवार होता, काली बिशी परवडले असते. प्रत्येकाची पडिले वळणे इंद्रिया सकळ भावतो निरा दुजाने, पण ते पचवतो कोण? एवढा सरलेला खातो, एवढा शिजलेला खातो, एवढा कच्चा खातो, एवढा सगळा खातो, अख्खा पोटाने ठेवतो, सकाळी उठल्यानंतर ते पचवलं कोणी? श्री बालाजीचा बेत करून रात्री खाल्ला नाही का? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, श्री बालाजी जी म्हणजे जी एवढं सगळं खाल्लं सकाळी राहतं का ते? या देहामध्ये त्याचं नाशिवंत होतं, सगळे नाक बुलडून जातो भालुकीला. भालुकी जातो ना 11 महिन्यात करार केल्याप्रमाणे, तसा येऊ जातो, खाली करून येतो, नाक स्वतःचा डॉक्टर, पण अंतर्भर होता की नाही? मग या शरीरात आहे, या देहाचा जर संघ एवढा लागला, ते अन्न ब्रह्म असून त्याला सत्यनाच होतो. या देहाच्या ताब्यात मन आहे, त्या देहाच्या ताब्यात मन जर या देहामधला जो ईश्वर त्याला जर उठकू दिला नाही, तो परत जन्माला येईलच ना. म्हणून सांगितलं देहाच्या गावात जन्म मृत्यू 16. जन्माला आला तो मरणारे आढळ सत्य, मृत्यू लोक आहे. पण अर्जुना कसं मरावं हे शिकावं, जसं कसं जगावं हे शिकतोय ना, कसं मरावं हे शिकावं. कसं मारायला पाहिजे? प्रत्येकाला असं वाटतं आपण आयुष मध्ये मरायला पाहिजे. डॉक्टर लोक पूर्ण फी घेतल्याशिवाय व्हेंटिलेटर काढत नाही. माणूस कवच गेलेला असतो, पण त्यांचं मीटर जे आहे ना पूर्ण झाल्याशिवाय तो सांगत नाही व्हेंटिलेटर काढणे नाही. हा ना, अजून हे घेऊन या, ते घेऊन या, ते घेऊन या. ही मृत्यू लोकांची ही पद्धत आहे. पूर्ण म्हणजे श्वासोश्वास कसं चालतं याच्यावर डिपेंड आहे. काळ कसा ओढतो, पहिले कसं असं रेतीचं भांड होतं, ते हळूहळू पडायचं खाली, तेव्हा ते पूर्ण एक घटका व्हायचे. आता इथे नाही, पले जाती घटका वाटी तास वाजी झाला ना, आयुष्य खातो काळ तुम्ही राम का स्मरण. या पद्धतीने एक गोष्ट आली. इथं का कोण कोण गेले? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंचू तोही सावधोई मुडा देह पाण्याचा बुरवण. कधी एका क्षणात काही होऊ शकतं, एका क्षणात नाही भरोसा. डोळ्याची पापणी हलते ना हलते तोच. हा अनिल महाराज इथं बसलाय, पण थोड्या वेळात मी पोचेल तिथं, माझी काय गॅरंटी? कोणीच गॅरंटी देत नाही. का गॅरंटी देत नाही? कारण काळ घडी घडी वाटेल, याचा अजून किती बाकी आहे. म्हणून मरणाआधी सावध व्हा, मरण्याच्या अगोदर सावध व्हा, नंतर सावध होता येतं का? आता तुम्ही भरपूर माझ्यापेक्षा वयस्कर आहे, सगळं मौती बऱ्याच बघितल्या असतील, बघितल्या की नाही? काय ऐकायला येतं त्याला मौताच्या वेळेला? सांग कुठे ठेवले, काय ना तो विचारतो. आमच्या आजीला विचारतो तुम्ही कुठे ठेवले, सांग. ती आजी बघायचं, बोल. आता वाचन केली ती बोलेल काय? हे महाराज लोक मला अनुग्रह देताना नाही, बोला रामकृष्ण हरी. मला सांगा, माझी वाची गेल्या मी रामकृष्ण हरी म्हणेल, बोलेल का? नाही. ओम नमः शिवाय. अरे बोलेल कसा तो? पण तो जे बोलत नाही त्याच्यासाठी बोलायचं जे आहे ते घे ना. अनिर्वच्य वाचनाचं भजन जे आहे, हे मृत्यू लोकांच्या पलीकडे जाण्याचं ज्ञान आहे, ते घे ना. ते घेण्यासाठी मनुष्य देह दिलेला आहे. पाहो आणि मनुष्य देहाची. भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात की मनुष्य देहा बघितल्यानंतर भगवंताला आनंद न झाला, आपल्याला झाला असं नाही. पाहो आणि मनुष्य देहाची सुख झाले भगवंतासी. कशाने उगा? या देहामध्ये हा जर माझं भजन करेल तर हा नारायण होऊ शकतो. एवढं सोपं सांगितलं. तुम्हाला काही तुमचं घरदार, जे पैसा अडका राहणीमानी काही सोडायचं नाही. ते सर्व तसं राहून सुद्धा देवाचं भजन करता येतं. एवढं सोपं आहे. पण तेवढं सोपं सांगायला पाहिजे ना. हातचं दाखवून सांगितलं तर कसं? आता बघा, टीचर सगळ्या पोरांना शिकवतात,
कोणी डॉक्टर होतो, कोणी वकील होतो, कोणी इंजिनियर होतो, कोणी दारुड्या होतो, कोणी मदतवाला होतो, कोणी घरातच चढतो. पण त्या टीचरला बोलतो का तुझ्या मुलं झालं, त्याचं काम शिकवणे. आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. वेगी म्हणजे लगेच. लगेच सांगितलं की नाही. आपल्याला भूक लागल्यानंतर 2-3 वर्षांनी जेवतो का आपण? लगेच जे असेल तर दे, नसेल तर मग चॉईस करायला लागेल. पण आपण हॉटेलमध्ये गेलो तर थांबावं लागतं. त्यामध्ये ते ओळखीचं असलं तरी थांबावं लागेल. काय पाहिजे? भात पाहिजे, थांब जरा टाकले. असा चिडून बघता का? शीतावरून परीक्षा होता. तसं माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे बोले, ही वस्तुस्थिती असेल. मनुष्य किती कसा वागला हे त्याच्या बोलण्यावरून कळतं, हे त्याच्या वागण्यावरून कळतं, हे त्याच्या राहणीमानावरून कळतं. ही जर वस्तुस्थिती अशी असेल तर मग त्यासाठी वळण पडलं पाहिजे. वळण पडलं तर ते कशी गाडी चालवतात. हे महाराज लोक लय फिरतात. त्यांच्याबरोबर बसला ना लगेच आनंद वाटतो. काय यांची गाडी सुखरूप नेऊन सोडते. कारण एसटी महामंडळाने त्या ड्रायव्हरला लायसन दिलेलं आहे चालवायचं. म्हणून तो एसटी महामंडळात बसलेला व्यक्ती मस्त झोपून जातो. कारण बरोबर आहे ना, बरोबर पोचवल. तसं जन्म मृत्यू पलीकडचं ज्ञान जे संतांना दिलंय ते ज्ञान मिळाल्यानंतर कसं जायचं त्याची चिंता नसते. जो पुढे घडणार आहे त्याचा अनुभव आज येतो. जो मृत्यू या देहामध्ये देह सोडून जाण्याची जी क्रिया आहे ती याच देह याच डोळा मिळते आणि याच देहा मिळण्यासाठी हे ज्ञान मिळतं. म्हणून देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या 16 ना मनो धनंजया जिया परी. या पद्धतीचं जे ज्ञान, या पद्धतीचं ज्ञान, हे ज्ञान सांगण्यासाठी खास अवताराला वास्तविक अवतार हा कशासाठी केला जातो? आपल्या खानदानामध्ये एकाचा पोरगा येतो, आपण होतो अरे यो सगळी नाटकं याची आजूच सारखी आहे. आपण बोलतो ना आजूच सारखे यो यो एवढा रागीत आजूच, त्याला कोणी सहन नाही वाटत. तसं याला पण काही नाही दिला तर यो सहन नाही होत. आपण असं का म्हणतो? पूर्वज का आला? त्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये. तसं बघा, आता तुमच्याकडे माहित नाही मला, रस्त्यावर जर आलो आपण, गाडी फास्ट चालवली तर कुत्रा भुकताना लगेच भुकतात की नाही? म्हणजे कुत्र्याला गती सहन नाही. तुमचं चांगलं झालं तर तुमची भावनकी जळते की नाही? आमची जळते, तुमचं नाही, आमची जळते. कारण माणसाला प्रगती सहन नाही आणि साधूला जीवाची अधोगती सहन नाही. जीव जर कधी जीव दशेचा शिवदशे होत असेल तर साधूला जीवाची अधोगती सहन होत नाही. कुत्र्याला आपल्यापेक्षा जास्त धावण्याला माणूस सहन होत नाही आणि माणसाची प्रगती माणसाला सहन होत. लक्षात ठेवा, जरी कसाही असला तरी ह्या 3 गोष्टी शास्त्राने मान्य केलेल्या आहेत. वास्तविक तसं जर बघितलं तर मी मगाशी एक विषय थांबवलाय, काळा कलर कोणालाही चालत नाही, अशुभ मानलं. पण साधू संतांनी काळा कलर आपलासा केला. म्हणून बुरख्याला काळा कलर आहे. मुसलमान लोकांनी कपडा जे बुरखा घालतात तो काळा कलर आहे. बघा बघा, काशाचा थांब कोणाला चालत नाही. शास्त्रांनी निषेध केलेला गोष्ट. हा देह सुद्धा चालत नाही, याला पवित्र केल्याशिवाय अग्नी सुद्धा घेत नाही. म्हणून तुळशी पत्र टाक. पण ही जी गोष्ट ही सुद्धा साधू संतांनी स्वीकार केलेली. मग आपण कोणाचा स्वीकार केला पाहिजे? अशा ठिकाणी स्वीकार केला पाहिजे, अशा ठिकाणी नतमस्तक व्हायला पाहिजे की ज्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी पूर्ण ज्ञानाचा गळा भेटला पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात एका ठिकाणी, जो मज वय अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण शरणांगता शरण मीच होय. जोपर्यंत मला पूर्ण शरण येत नाही, म्हणजे जसं साष्टांग दंडवत घालतो त्याप्रमाणे पूर्ण शरीराचा कान देऊन मला शरण हो, तू सर्व सुखाला पार करो. ही वस्तुस्थिती, हे वस्तुस्थिती. जसं ब्रँडेड घालायची सवय आपल्याला, कपडे ब्रँडेड लागतात. आपण 4 वस्तू घेताना आपण ती वस्तू किती ब्रँडेड आहे, किती चांगली आहे ती वस्तू घेते. तसं हिरे की गठडी बार बार मत कर, जब आएगा करेगा उसका मोल. तसं या शरीराचं सोनं करायचं जर असेल तर ते सोनं ज्या ठिकाणी होतं तिथं. आता बघा, आपण सोनं एवढं भाग सोनं घेतो की नाही? कुठली म्हातारी केवढी पण नोकरी असेल सोन्याला म्हणते का नाही? तर तुमच्याकडे म्हणत असतील पण आमच्याकडे नाही. बाबा दे, तिला जरी चावता येत नसेल, तिला जरी खाता येत नसेल तरी सोनं नाही म्हणणार नाही आमच्याकडे. सोनं घेणार. पण सोनं वजन करण्यासाठी पितळाचं तांब भांड आहे, पितळाचं तराजू आहे, ते ब्रँडेड आहे, त्याला शिक्का मार्फत केलंय. तसं जीवन मृत्यूचं पलीकडचं ज्ञान आहे ते शिक्का मार्फत केलेले संत आहेत, त्यांच्या थ्रूच मिळतं. एरवी ठिकाणी तुम्ही घेतला तर फसता. सोनं
बसता की नाही? 2 कॅरेट 4 कॅरेट कसंही असं तसं कॅरेटवाले माणसं पण तुम्हाला भरपूर भेटतील. जे ओरिजिनल जे कॅरेट आहे शिक्का मार्फत आहे दयानिधी संत, हे जे दयानिधी ते कॅरेटवाले त्यांना ती वस्तुस्थिती जसं ड्रायव्हर शिक्का मार्फत आहे. शिक्का मार्फत म्हणजे त्याला ते ट्रेनिंग दिली गेली की एवढे 50 प्रवासी 40 प्रवासी एक किंवा सुखकर न्यायचे. आयडी वाल्याने तसं जन्म मृत्यूचं ज्ञान आहे, इहलोकीचं ज्ञान आहे, इहलोकीचा जो प्रवास संपायचा त्याचं जे ज्ञान आहे ते त्यांच्याकडे. मग आपल्याला एकच करायचंय. काय करायचंय? करू नका काही संत संग लढा, पूर्वीचा दोहरा उगवेल. संत संघ म्हणजे माणसाची संगत नाही. संत संघ म्हणजे हे ज्ञान पलीकडे जे नेण्याचं ज्ञान आहे ते ज्ञान याच देहामध्ये श्वासोच्छ्वास ज्या पद्धतीने चालतो असा कोणाचाही श्वास थांबलेला नाही. थांबलेला श्वास वाला घरात ठेवत नाही आमच्याकडे. तुमच्याकडे ठेवतात? राहायला पण ठेवत नाही ना. ज्याचा श्वास थांबलाय त्याला घरात ठेवत नाही आणि ज्याचा श्वास चालू आहे त्याला श्वासाचं गणित कळत नाही म्हणून ठेवतो. ज्या क्षणाला त्याच्या श्वासाचं गणित कळलं त्या क्षणाला त्याला जन्म मृत्यू पलीकडचं ज्ञान झाल्याशिवाय राहतच नाही. आणि ही वस्तुस्थिती अशी आहे की हे ज्ञान करण्यासाठी फक्त ठाईचं बैसणी करायचं, कुठंच जायची गरज नाही, तीर्थयात्रा जायची गरज नाही, अखंड धार महादेवाला चालते म्हणून महादेवाच्या पिंडीला आलिंगन घालण्याची काही गरज नाही. तसं तुमचं ज्ञान तुमच्या पाशी आहे ते ज्ञान करून घे म्हणजे जन्म मृत्यूच्या सोहळ्याला पात्र होशील. पात्रता ऍडमिशन घेण्यासाठी आई वडिलांचं काय इंटरव्ह्यू होते ना तुमच्याकडे काय होत? आता जी शाळा चालू आहे कुठल्याही शाळेत टाका त्याला आई वडिलांचीच इंटरव्ह्यू घेतात, मुलाखत घेतली जाते तरच मुलाला शाळेत घेतात. तुम्ही जरी स्वतः टीचर असाल तरी तुमच्या मुलाला टाकण्यासाठी तुमची इंटरव्ह्यू घेतली जाते, नाही घेतली जात. ही वस्तुस्थिती आताची परिस्थिती सांगतो बरं का. पहिले काय जायचं तुला शाळेत घरची शाळा जा तू, पाठी दिली चालला तो 7वी पर्यंत. त्यांनी काय दिलं त्याला बापालाही माहित नाही त्यालाही माहित नसतं. कॉलेजला गेला पोरांकडे कुठल्या पुस्तकात शिकलं त्याला माहित नाही. पण आता तो तसं नाही, गृहपाठ दिला जातो. गृहपाठ नाही का, पोरांकडनं गृहपाठ केला जातो. आई शिकलेली नसली तरी तिला क्लास लावून घ्यावा लागतो. पोरांना बोल A B C D सगळं अल्फाबेटिकल शिकवला, आई शिकवलं जातं. हे जे शिकवलं जातं याच्यावर गिरवलं जातं. पहिले गिरवा लागायचं. जसं हे जे आतमध्ये जे आहे त्याला अक्षर ब्रह्म, हे ओम हा प्रकार कुठे शिकायला गेले नाही. कारण ज्या वेळेला तो आईच्या उदरातून येतो त्याला पहिले ओम शिकतो म्हणजे आई शब्द, आत्मा हा ईश्वर आहे हा शब्द म्हणतो. आणि हे जे शब्द आहे हे शब्दापासून वाक्य तयार झालं, वाक्यापासून पॅरेग्राफ तयार झालं, पॅरेग्राफपासून ग्रंथ तयार झाला. माता ठिकाणाला असतात तर गाता वाचा नाही का. अरे आईचे टपोरे जायचे स्थिर साधू संत सांगतात मी माझ्या पद्धतीचं काही सांग. मग ही वस्तुस्थिती ज्या वेळेला होते हे अक्षर ब्रह्म ज्या वेळेला तर त्याचा तो कसा जातो आणि तो काय म्हणतो याला अभ्यास. आणि याचा जो अभ्यास करतो त्याच्या ठिकाणी यम राहतो. जन्म मृत्यूचा सोहळा त्याला शिवत. तुमच्याकडे अग्नीला कोणी शिवताना बघितलंय का? अग्नी जो असतो चुलीवरचा गॅसवरचा कसला पण, आणि युवन म्हणजे या देहाला जेव्हा जाळतं त्याला लांबून प्रदक्षिणा घालतात, लांबून बोंबा मारतात नाही का. मार्का वाही टाकून बोंब मारतात की नाही? मारतात ना तुमच्याकडे. असा मडका घेऊन 3 फेऱ्या मारला असं मागच्या मागे अरे बाबा करतो की नाही. कशासाठी बोंबा म्हणतात? जाताना म्हणतात ना राम नाम सत्य, कशासाठी म्हणतात त्याला? वास्तविक तसं जर बघितला राम नाम सत्य कशासाठी बोललं जातं की लहानाचा मोठा केला. आमचे गुरुवर श्रीपाद बाबा सांगायचे की ज्यावेळेला अंतिम यात्रा निघते त्यावेळेला आमच्याकडे महिला म्हणजे अशा हवा घालतात रेताला, अशा वर करून हवा घालतात. कशासाठी घालतात की मी 9 महिने 9 दिवस तुला हाताचा पाळणा केला, डोळ्याचे खाचे केले तरी तुम्ही देवाचं नाव घे सांगितलं ऐकलं नाही, जा असा हवा खात. 3 वेळा प्रदक्षिणा घातली जाते. 3 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर ज्या मडकं मागे टाकून पुढे बोंब मारतात. आता जरी बोंब मारतो की याचा पुढचा प्रवास असेल देवाचं नाव घे. त्याला जन्मजात घेतला नाही तर तिथं घेईल कसं? तिथं शरीर नसतं. हे शरीर नसतं. शरीर तो देह वर जातो. लिंग देह म्हणतात त्याला, सूक्ष्म देह. तो देह वर जातो. त्या सूक्ष्म देहामध्ये मास झाल्यानंतर बीज भाजने केलेलाही आम्हा जन्म मरण आहे. जे आपण आता भात लावतो ना
साळ लावतो का भात लावतो? साळ सेट असतं ते भात लावतो. साळ काढल्यानंतर ते तांदूळ का ते उकळतात का? नाही. आता भात कोणी लावत नाही, साळी बांधल्या त्याचं इन्कम चालू आहे, तो वाट सोडून द्या. मी माझा सांगतो, तुमचं नाही करणार. आता काय आजची पोरीला खाली वाकून कामच जमत नाही. तुम्ही आम्हाला घर 4-4 मुलांना जन्म, तिला एकीच्या वेळेला डॉक्टर करावं लागतं स्टार्टिंगचं एंडपर्यंत. वर्ष ते पण नाही राहिलं तर बाबा का पाहिजे त्या पोरगाला ते काय नाही, तो भागत नाही, तो लावू द्या. मग एवढं वाकून कोणी केले? भात लावतो, एवढा चिखलाने एवढा गुडघ्यापर्यंत गेलो होतो, लावला, त्याची मशागत केली, त्याला एवढा तेवढा घरात आणला, भरडला, त्याचा तांदूळ केला की नाही केला? असा जर कधी त्या साईला असा केला, त्याचा तांदूळ झाला, फरकडे घाला, तो तांदूळ उगवण्याच्या अवस्थेत माझा चुकून लगीन झाला, वापस नाही लावला म्हणजे. आता लगीन झालं तेव्हा पण अक्षदा फेकल्या. आता त्या अक्षदा कशासाठी फेकल्या की बाबा संसारामध्ये अडकू नको, असा घे, तू सावध हो. सांगितलं का नाही? जन्म मृत्यूच्या 16 पासून निघायचंय ना आपल्याला. या सगळ्या चालीरीती घरातल्याच आहेत का? लांबून आणले का? कोणी शिकवले का आपल्याला? पण घरातल्या असून सुद्धा माहित नाही पडत. आणि हे माहिती पडण्यासाठी हे सगळं कटाट आहे. कोणी सांगितलं का भात चांगला शिजला की नाही चिवडून बघावं लागतं? असं नाही, दोनच शितामध्ये बघतो काय तोरमानी दाखवतो. अख्खा पुस्तकांनी शिवले पण आग लावायचं नाही शिकवलं. सगळं पुस्तकात बाई बघते, सगळं करतं, पण आग कोण लावलं? ही जी टेक्निक आहे ना, आग लावल्याशिवाय ते शिजत नाही. तसं साधू संतांच्या कृपेने जे नामस्मरण मिळतं श्वासाने, ते नामस्मरण ते कर्म जर जळले नाही तर जीवन मृत्यूच्या पलीकडचं ज्ञान किंवा जीवन मृत्यूच्या पलीकडे तुम्ही जात नाही. ही वस्तू आहे. कर्म गाळीले अशक्य आहे की नाही? इथं हे वाजलं पाहिजे ना. लक्षात घ्या. आता तुम्ही मला जेव्हा लहान होतो तेव्हा तुम्ही इतकं चांगला ट्यूब तेल टाकलं, मी नंतर हिप्पी वाढवली. हिप्पी नाही वाढत आता कोणी, पण कानामध्ये सगळे वाटतं कानाला ऐकायला लावून. असं नाही, पहिले इथपर्यंत कान होते, आमचे पण होते फोटो. आता सगळं इथून मशीन वाटतं का? तर याच्या कानाला जाऊन चांगली शब्द ती फॅशन होतं. इथे कट मारतात, तिथं कट मारतात, अख्खा आयुष्याचा कट जातो, तरी याला कळत नाही की आयुष्य कट होते. आहे की नाही? आयुष्य कट होतं, याला कळत नाही. वाढदिवस साजरे करतो, मृत्यूचा साजरे, मृत्यू किती जवळ चालला हे नाही, वाढदिवस साजरे होतात. मग ही वस्तुस्थिती आहे. मग ही वस्तुस्थिती कळण्यासाठी काय ते जळलं पाहिजे. मग हृदयामध्ये जे जळतं ते कसं जळतं? चला, शिजलेला खातात, कच्चा खातात, सगळं खातात, पोटात जातं. आपला जाणारा श्वास आतमध्ये आणि खालून येणारा श्वास बाहेर, ह्या दोघांच्या मध्ये जे काय होतं त्याला अग्नी म्हणतात. आणि ही अग्नी प्राण आपणाच्या भात्यामध्ये येतात. आता लोहार येत ना आपल्या गावात, मोठा लोहार होता, असा भाता टाकायचा, तिकडे कोळसा फेकायचा, मग त्या कोळशात अग्नी व्हायची. मग खाली आयरन लोखंडाचा, ज्याला सरग आहे ते पण लोखंडाचा, आणि आठवडा कसा मारतात? प्लास्टिकचा. लोखंडाचाच मारतात ना. मग तिन्ही गोष्टी लोखंडाच्या आहेत. मग या लोखंडाचा आयरन त्याला चांगला गरम केला, त्याला ठेवला, वरून हातोडा पण लोखंडा तो गरम केला तेव्हा सरळ झाला. तसं 84 लक्ष योनी फिरून या मनुष्य देहामध्ये हा जीव आला, हा असाच लोखंडात तापवा लागतो, हा असाच तापवा लागतो. आणि हे तापवण्याची जी क्रिया आहे ती साधू संतांनी केली. आणि ही तापवल्यानंतर याचं जसं तुम्ही मला हे बंद केलं तसं हे जसं दर खोललं जातं. कारण फटका मारला पाहिजे ना वरून, सरळ कसं होईल? मग फटका मारण्याची क्रिया फक्त सहज सांगतात. लावणीया हात गुरुवाडीला माता, किंवा इथली पहिली लोरी पुढच्या श्लोक आहे, विश्व स्वप्न धान्य व्हायचा अविद्येच्या निदा घोरत होता बदबदा. म्हणजे अविद्याची, म्हणजे मी मनुष्य देह आहे, मी मनुष्य आहे, मी अनिल आहे, मी महाराज आहे, मी इंजिनियर आहे, मी आमका आहे, याच्यामध्ये मी माझा मीनी केले. इथं जो हात लावता, अरे तुम्ही क केली, इथंच राहील ते सगळं. घेऊन जाईल का सांगती? माझ्या नावात 7-12 उतारा केले, पण तो 7-12 उताराचं नाव माझा तोही कधी जाईल? माझा पंतू आला की माझं नाव पहिलंच पुटला. माझा मुलगा माझं नाव लावतो, मुलाचा मुलगा लावेल का? तर तुझ्या नावाला तिरंदाजी 13व्या दिवशी दिली, ते काय? हाका मारची ज्याच्या नाव आहे त्याचे नावच नाही नाव आहे. म्हणून यासाठी ही गोष्ट ज्ञान करून घे. जन्माला आला तर नाव आहे, मेल्यानंतर नाव. येताना श्वास लेट येतो, जाताना श्वास लेट जातो. येतो की शेवटी श्वासच बघता ना तुमच्याकडे, हा गेले बरं येऊ नाही, चालू आहे, चला घेऊ हॉस्पिटलला. श्वास
येताना श्वास ब्रेक येतो आणि जाताना श्वास ब्रेक जातो. हे जे प्रकार आहे, हा प्रकार समजून घेण्यासाठी हे ज्ञान, हे तत्वज्ञान. आत्मज्ञान सगळ्या ठिकाणी तयार आहे, तत्वज्ञान. मग हरिपाठामध्ये पण तेच आहे, एक तत्व नाम दूर जरी म्हणा हरिशी करुणा येईल. किती सोपं सांगितलं. हरिशी करुणा माणसाला किव आली ना, दादी याच्या घरात कोण नाही, आज देऊ एक भाकर, दयेपोटी दिली, गरज म्हणून दिली का? मनुष्य हा दयेपोटी. ईश्वर काय म्हणतो, अजून मला याची गरज आहे म्हणून त्याने इथे ठेवलं. मला अनिल महाराज इथं का ठेवले, देव शेवटच्या क्षणापर्यंत तरी मला आठवण करेल म्हणून ठेवले. आणि ज्या वेळेला मला न्यायचं असेल तेव्हा कोणी थांबवू शकतं का? कोणीच थांबणार. ही वस्तुस्थितीचं ज्ञान आहे, ते जन्म मृत्यूच्या सोहळा ना म्हणून जयापरी. जयापरी म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना जी गोष्ट साक्षीर आहे ती गोष्ट करायची. आता ही पोकळी, याच्यामध्ये बल्ब लावली, LED लावलीच नाही. या LED ला काय घेणं आहे का? तुम्ही ग्रंथ वाचता, जेवता, झोपता, टीव्ही काही वगैरे. तसं या देहामध्ये जो आत्मा आहे, हृदय आहे, जीव आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे सगळे शब्द एकच आहे. तर जल, वाटर, पाणी, नीर, 4 शब्द वापरले. पण वस्तू एक, जल, वाटर, पाणी आणि नीर. वस्तू एकच आहे पण शब्द 4 आहे. आता यो ठोकलाय, यो आणि मला ठोकलाय, याला किती नाव आहेत? यो कोणता तरी पती आहे, यो कोणता तरी जावई आहे, यो कोणता तरी सासरा आहे, यो कोणता तरी भाऊस, यो कोणता तरी दीर. एवढी नाते याच्यात माणूस. तो हा सगळा जीवाचा विसावा. भगवंत सांगतो की सगळ्या जीवाचा विसावा मनुष्य देह. आणि मनुष्य देह हे असं आहे, हे शेवटचं द्वार आहे. इतर योनीच्या ठाई हा विचारच. जन्म मृत्यूचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर या देहाशिवाय दुसरा देहच नाही. पशु पक्षी काय जाणते उत्तम मध्यम भोग भोग. भागवतामध्ये चांगली गोष्ट सांगितलेली आहे. काय? आहार निद्रा भय म्हणतून सर्व योनीशी समसमान. आहार तुमच्याकडे म्हशी गाई सगळे समोर बघतात, कुत्रे बित्रे सगळे, सगळ्यांना आहार आहे. सगळ्यांचे मुलं बाळा आहेत की नाही? तुमच्याकडे आहेत का? मला का आमच्याच कडे असं नाही बोला. मी एकटा बोललो, मला तर झोपले. बस सगळे घे. आहार निद्रा भय म्हणतून. भय म्हणजे मरणाचा भय. मुलं बाळ आहेत, आहार आहे, सगळं त्यांना आहे. आपल्याला पण तेच आहे. काहीतरी फरक आहे ना आपल्यामध्ये. फरक असा आहे की आपल्याला बुद्धी दिली आणि वाचा दिली. त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी वाचा दिले आणि त्याच्याबद्दल चांगला विचार केला तर त्यासाठी बुद्धी दिली. आणि बुद्धीने आपण विकास केला. कारण बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे ऐकाकेश्वराजे सकळ जियापरी. जियापरी म्हणजे जसं सासू घर चालवते तसं सुजेनी घर चालव. पहिला नियम होता, यो नियम पहिला होता. आता हा का? आता सासूला सांगितलं बरं बस पार्सल आणतं, पार्सल बर्गर आणते. बर्गर म्हणजे आपण आयुष्यात बर्गर बघितलं. आता बर्गर तिला काय माहिती का प्लास्टिकचे तुकडे टाकून शिजवले का काय, पण ते तिचा आवडीचा आहे ना. कारण वस्तू शिजलेली भाकर खाताना गोड लागते. कच्ची भाकर खात नाही, शिजलेली भाकर. आणि जर कधी रात्रीची भाकर आणि सकाळचं गरम गरम दूध टाकलं तर त्याच्यामध्ये पौष्टिकता आहे. आखी साखर ओतून टाकलं तर पौष्टिकता नाही. कशासाठी? म्हणून हे शरीर जे फरक चांगलंय याच्यामध्ये गरम गरम नामस्मरण करायचं. आणि हे जर टाकलं तर पौष्टिक बनतं. आणि हे पौष्टिक आहे, हे कोणाला त्रास देतं? समोरच्याला त्रास देतं. तुमच्याकडे आपण पूर्वी जे दुधामधून तूप काढायचो, ते तूप खाल्ल्यानंतर आपले चेहरे अजून पण टवटवीत. आताच्या पोरांना तूप म्हटलं की डोक्याला ताप येतात. हा भले तर बटर लावतील, कशा पण हॉटेलमध्ये गेले काय नान बटर नान दे, त्याला माहिती बटर काय. रोटी दे, बटर रोटी दे. अरे भल्या माणसा, जर तूप खाल्ला तर रूप येतं. लक्षात घ्या. मरताना सुद्धा वाटीमध्ये तूप टाकून देतात, कारण त्याला स्वरूपाचं ज्ञान झालं नाही तरी स्वरूपाकडे जाऊन परत येऊन परत स्वरूपाचं ज्ञान करून टाकतात. मग वस्तुस्थिती ज्या आईनी हे ब्रह्मरंध्र चांगलं तेल लावून लावून बंद केलंय, हे उघडायला पाहिजे ना त्याच देहामध्ये. आणि ते जर उघडलं तर जन्म मृत्यूच्या 16 जिया पलीकडे. जिया गुरुवारे सांगायचे, भाऊ
चाल रीत भात नाही कळले तर कोणाच्या तरी लग्न नाही केलं चालेल, पण मांडवा खाली का म्हणजे तुला लग्न भात रीती चाल कळती असं सांगायचं. आम्ही पण जातो, पण काय बघतो एवढं मोठं शेड, मोठा घरचं मोठा वसा, पण काही नाही बोलतो. जेव्हा कुठले ना त्याच्या इथं एवढी माणसं आली, मग दुसरा बोलतो काय बोलतो, अरे गावात कोणी पण येते ना, लक्ष द्यावं पाहिजे ना त्यांनी वाढणाऱ्यांनी. आता वाढणारे काय त्याच्या घरचं वाटतं का यांच्या घरचं वाटतं का, वाढणाऱ्यावर सांगितलं नीट बघून वाढ, तोंड बघून वाढतात आहे की नाही. चांगला स्वीट वगैरे तोंड बघून वाढतात. तसं हे साधू संत आहे ना, ज्याला पाहिजे त्याला देत नाही, ज्याला नको त्याला देतात. मग कसं काय जीवाचा उद्धार होतो. जो तुमच्याकडे शरण आलेला त्याला उद्धार करण्यासाठी द्यायला पाहिजे ना. मग अर्जुना नीट लक्षात घे, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळा ना म्हणून जया जया परी. ज्या पद्धतीने ही गोष्ट नाही म्हणता येत नाही, तुझा श्वास चाललाय का बंद आहे हे तू जसं नाही म्हणू शकत नाही, तसं जन्म मृत्यू पलीकडचं जे ज्ञान आहे ते मी तुला याच देहामध्ये देऊ शकतो. ते तुला मिळत त्याच वेळेला तू यांना मारणार नाही किंवा हे मरणारे नाही, तू यांना मारणार नाही. ही गोष्ट जेव्हा समजेल त्यावेळेला ही गोष्ट समजू शकते. झालेली सेवा. आतापर्यंत जे पुष्पवाक्य मी विंजले हे पुष्पवाक्य आमचे स्वानंद सुखनिवासी कैलासजी पांडुरंग सुखनोबत यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांचा प्रवास सुख करो. त्यांच्या मागे असलेले जे कुटुंब आहे त्यांना जन्म मृत्यू पलीकडचं जे ज्ञान आहे, जन्म मृत्यू सोहळ्याचं जे ज्ञान आहे ते त्यांच्या हृदयामध्ये तेवतो. त्यांना सद्बुद्धी हो आणि झालेली सेवा त्यांच्या सगळ्यांच्या समस्यांच्या हृदयामध्ये जे तेवत आहे त्या ईश्वरी सत्तेला अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वास लगे देवे देव आज्ञा दोषावे दोषोनी बदलावे फसायला देवतांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो. उता परस्परे लढो मैत्रिवांचे दुरितांचे विरोधावो. विश्वसर्व सूर्य पाहो जो जे वाचे लोकाहो प्राणी जात. वर्षत सर्व मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवर्थ भूमंडळी हेतू दयाभूता. सला कल्पतरुच्या आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे देव पियुषांचे चंद्रमेल्या लांछन. मातंडले वापरीन हे सर्वैश्वर सज्जन स्वयं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजितो आदिपुरती अगणित आदि ग्रंथ भजिले. विशाल देवाल एक मने विश्वचा